एकदम दणक्यात लग्नाचा बार उडवून दिला, अमाप पैसा खर्च केला आणि अचानक लग्नाच्या 1 ते 1.5 महिन्यातच नवरा बायकोमध्ये अशी चर्चा चालू झाली की आता आम्हाला एकत्र राहायचं नाहीये, आम्हाला घटस्फोटच पाहिजे. बर, एक गैरसमज दूर करून टाकते की तुम्ही कितीही ठरवलं तरी कायद्यानं तुम्ही लग्नानंतर लगेचच घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकत नाही. हिंदू विवाह कायद्याचं कलम 14 जे आहे यावरती मोठी अट घालतं. आता आपण हे जाणून घेणार आहोत की लग्न वाचवण्यासाठी कायदा नेमकी कशी संधी देतो. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 14 नुसार लग्नाच्या तारखेपासून किमान 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही कोर्टामध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल करू शकत नाही. मग तो घटस्फोट वादाचा असो किंवा तुम्ही दोघांच्या संमतीनं घेतलेला असो, 1 इयर वेटिंग पिरियड हा अनिवार्य आहे. आता तुम्ही विचाराल की कायदा असं का करतो? त्याचं कारण असं की सुरुवातीच्या काळामध्ये छोटे मोठे वाद किंवा रागाच्या भरात घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये म्हणून. पती पत्नीला एकमेकांना समजून घेण्याची एक संधी मिळावी हाच या मागचा उद्देश आहे. मग काहीच मार्ग नाहीये का? जर परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल तर कायदा इथे एक छोटासा दरवाजा उघडा ठेवतो. जर प्रकरण अत्यंत क्रूरतेचं असेल किंवा जोडीदाराचं वागणं अत्यंत नीच दर्जाचं असेल तरच तुम्ही कोर्टाकडे विशेष परवानगी मागू शकता. अशा वेळेला तुम्ही कलम 14 अंतर्गत अर्ज करून कोर्टाला विनंती करू शकता की आम्हाला 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच घटस्फोटाची केस दाखल करायची परवानगी द्या. जर कोर्टाला तुमचं कारण योग्य आणि सबळ वाटलं तरच ही सवलत मिळते, मात्र हे सर्रास घडत नाही. कोर्ट अशा अर्जांचा विचार करताना नेहमी हे पाहतं की दोन्ही पक्षांमध्ये समेट घडून आणण्याची काही शक्यता उरली आहे का. तसंच जर या लग्नापासून मुलं झालेली असतील तर त्या मुलाच्या हितावरती निर्णयाचा काय परिणाम होईल याचाही विचार केला जातो. म्हणजेच कायदा घर मोडण्यापेक्षा ते साधण्याला जास्त महत्त्व देतो. थोडक्यात काय तर कायद्याच्या भाषेमध्ये घाई नको, विचार करा हा संदेश आहे. लग्नासारखा मोठा निर्णय घेताना कायद्याची बाजू तुम्हाला माहितीही असायलाच हवी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी पाहत रहा ॲडव्होकेट श्रेया.